नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कधी कधी माणसांना ना त्यांच्या बुद्धीचा, शक्तीचा, चातुर्याचा, कर्तृत्वाचा खूप गर्व होतो. आणि इतका गर्व होतो की मग तो माणूस समोरच्याला तुच्छ समजायला लागतो आणि आपलं श्रेष्ठत्व प्रत्येक ठिकाणी सिद्ध करायला लागतो. पण गर्वाचं घर खाली होतं हा सुविचार आपण खरं तर लहानपणापासून वाचत आलो आहे, फळ्यावर लिहित आलो आहे, पण आचरणात आणायला मात्र विसरून जातो. आपल्यालासुद्धा कधी ना कधी, कुठे ना कुठे कसला ना कसला तरी गर्व होतच असतो. पण हा गर्व करणं योग्य नाही हेच खरं. अशाच आशयाची आहे ही आजच्या आनंदी कट्ट्यावरची बोधकथा. एक नगर होतं आणि त्या नगराचा जो राजा होता ना तो खूप गर्विष्ठ होता, अहंकारी होता. त्याला आपल्या रूपाचा, संपत्तीचा, सामर्थ्याचा प्रचंड गर्व होता. त्याच्याशी युद्ध करायला सगळे राजे घाबरायचे. त्यामुळं या राजाला त्याच्या श्रेष्ठत्वाचा आणखीनच गर्व झाला होता. तो आपल्या महालातल्या लोकांना सुद्धा अगदी तुच्छतेची वागणूक द्यायचा, कोणाचा कधीही अपमान करायचा. त्याच्या या गोष्टीवरनं नगरातले लोक त्याच्यावर फार नाराज असायचे. त्याच्या नगरात एक विद्वान ब्राह्मण राहत असतो. त्याचं नाव विद्याधर असतं. तो ब्राह्मण म्हणतो की मी ह्या राजाचं गर्वहरण करू शकेल. आणि याच विचारानं तो राजाला भेटायला येतो. महालात येतो, महाराजांना नमस्कार करतो. राजा त्याच्याकडे अतिशय तुच्छतेनं बघतो, म्हणजे त्याच्या येण्याची दखलही घेतली नाही अशा प्रकारे. ब्राह्मण हात जोडून उभा राहतो. महाराज नमस्कार असं म्हणतो. असं म्हणल्यानंतर काय हवंय तुला सांग, काय मागायचंय ते मागून घे लवकर. या वाक्यावर तो नम्र ब्राह्मण जोरजोरात हसायला लागतो. कोणालाच त्याच्या हसण्याचं कारण कळत नाही. मग ब्राह्मण हसू आवरून राजाला म्हणतो, राजा आपल्याकडे तर मला देण्यासारखं काहीच नाहीये, काय देणार तुम्ही मला. हे असं ऐकल्यावर राजा मात्र फार संतापतो. आपल्या सैनिकांना आदेश देतो की या ब्राह्मणाला बंदी करा. तेवढ्यात त्या राजाचा मंत्री त्यांना थांबवतो आणि म्हणतो की महाराज मी विनंती करतो आपल्याला की थांबा, त्या ब्राह्मणाला काही बोलायचं असेल. त्यावर ब्राह्मण म्हणाला, महाराज आपण विचार करावं, आपला जन्मसुद्धा आपल्या इच्छेनं झालेला नाही. आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्माला घातलं ना, म्हणून आपला जन्म झालाय, म्हणून हे रूप आपल्याला लाभलंय. हे धान्य तर धरणी मातेनं दिलेलं आहे आणि तिनं ते पीक दिलं नसतं तर आपल्याला धान्य मिळालं नसतं. म्हणून आपण केवळ त्या धान्याचा सांभाळ करता आहात. आणि ही धन म्हणजे जी काही संपत्ती आहे ना, ती संपत्ती आपल्याला प्रजेकडून कराच्या रूपानं मिळालेली आहे. आपलं राज्य आपल्याला वडिलोपार्जित मिळालं आहे. आणि आता राहिले आपल्या शरीरातले प्राण, हे सुद्धा आपले नाहीत, ते सुद्धा देवाची देणगी म्हणून आहे आपल्याकडे. सगळंच दुसऱ्याने दिलेलं आहे आपल्याला, स्वतःचं असं काहीच नाही. मग तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही मला काय देता आणि गर्व कसला करता. असं म्हणून तो ब्राह्मण तिथून निघून जातो. राजाचे डोळे खाडकन उघडतात. राजा ब्राह्मणाच्या वाक्याचा विचार करायला लागतो. आणि खरोखरच त्या राजाचं गर्वहरण होतं. आपला प्राणसुद्धा देवाची देणगी आहे. आपलं रूप, आपला जन्म हे आईवडिलांनी आपल्याला दिलं आहे. धनधान्य ही धरणी देते आणि धन हे तर प्रजेच्या करातनं आपण आपल्या राज्याच्या खजिन्यात घातलं आहे. आणि त्याच्यावर आपण इतकं उन्मत्तपणे इतरांशी वागतोय. खरंच ब्राह्मणानं राजाचे डोळे उघडले. राजा त्या ब्राह्मणाच्या मागे जातो, त्याचे पाय धरतो
क्षमा मागतो, मला माझी चूक कळली. आणि अशा प्रकारे राजाचं गर्वहरण होतं. म्हणूनच श्रोतेहो, स्वतःवर गर्व करण्याआधी हे सगळं आपल्याला कुठून मिळतं आहे, आपल्याकडे कुठून आलं आहे, याचा मूळ स्रोत काय आहे आणि आपण त्याचा केवढा भाग आहोत, हा विचार करणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपण आपल्या यशाचा इतका बारकाईनं विचार करू ना, तेव्हाच आपल्यामध्ये ते यश स्वीकारताना नम्रता येईल, विनम्रता येईल. आणि ही नम्रता आपल्या व्यक्तिमत्वाला अधिकच खुलवत जाईल, यात शंकाच नाही. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.